नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये मी उपसंपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय. इंदापूर सहाय्यक निबंधक कक्षामध्ये ज्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अपोजिटचे त्या ठिकाणी जे काही सोसायटी आहे, ग्रामविकास सोसायटी बिरंगोड्याची, त्या सोसायटीच्या या ठिकाणी सेक्रेटरी या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणची सत्य परिस्थिती काय आहे त्यांच्या तोंडून आपण जाणूया. मी बापूराव बबन पोरे, बिरंगोडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित बिरंगोडी या संस्थेचा सचिव म्हणून मी काम करतो. आणि काम करीत असताना बिरंगोडी विकास संस्थेमार्फत आपल्या म्हणजे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून आम्हाला पत्र मिळालं. पोपट विठोबा सांगळे यांनी तक्रार केलेली होती. तर ती तक्रार केल्यानंतर पोपट विठोबा सांगळे हे संस्थेचे विद्यमान संचालक असून संस्थेची सर्व काही माहिती आहे. कोणत्याही सभासदांना पीक कर्ज वाटप करीत असताना जिल्हा बँकेच्या हे धोरणानुसार संस्थेने कर्ज वाटप संदर्भात संचालक मंडळाचा ठराव सहमत करणे गरजेचे असते. बिरंगोडी संस्थेची 8/9/2023 रोजी संचालक मंडळाची सभा होऊन मागणी केलेल्या 57 सभासदांना 1,36,25,500 रुपयाचं कर्ज वितरण केले. मात्र 8/9/2023 नंतर कोणतीही सभा चेअरमन व संचालकांनी बोलवलेली नाही. त्यामुळे सद्यस्थिती संस्थेचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्ज वाटप प्रशासकीय कामकाजात करण्यात अडचणी येत आहेत. तक्रारदार सांगळे यांनी पत्नी सुनीता सांगळे यांच्या नावावर पीक कर्जाची मागणी केली असता चेअरमन यांनी सांगितल्यावरून ही करार करण्यात आला. मात्र संचालक मंडळाची मीटिंग गेली 7 महिने झाली नसल्याने कर्ज वाटपासंदर्भात कार्यवाही करण्यात अडचणी येत आहेत. तसेच बँकेच्या ध्येय धोरणानुसार मागील हंगामाच्या द्राक्षाचे वाटप 31 डिसेंबर 2023 रोजी संपले आहे. त्यामुळे नवीन हंगामाचे कर्ज वाटप करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाची सभा होऊन कमाल मर्यादा पत्रक जिल्हा बँकेकडे मंजूर होणे गरजेचे आहे. त्यानंतर नवीन हंगामाच्या सभासदांना पीक कर्ज वाटप करता येईल. बिरंगोडी संस्थेच्या संचालक मंडळात मतभिन्नता असल्याने वादविवाद न्यायालयापर्यंत गेलेले आहे. त्यामुळे मासिक सभा बोलावून सभा होत नाही. चेअरमन व संचालक मंडळाने 7 महिने मासिक सभा बोलावली नसल्याने काम करण्यास अडचण येत आहेत. त्यामुळे तक्रारदार सांगळे यांनी केलेले आरोप चुकीचे निराधार आहेत. तसेच सुनीता पोपट सांगळे यांच्या नावावर क्षेत्रामधील द्राक्षाचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. मात्र सदर क्षेत्रामध्ये कोणतीही द्राक्षी अस्तित्वात नाही. त्यामुळे नुकसान झाल्याचा आरोप चुकीचा आहे. तसेच गौरव पोपट सांगळे व पोपट विठोबा सांगळे यांनी पीक कर्जाच्या बाबत कोणतीही कागदपत्रे संस्थेकडे दिलेली नाहीत आजतागायत. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यालयाकडे केलेले आरोप द्वेषापोटी व राजकीय ह्याच्यापोटी केलेले आहेत. प्रतापबाबा पाटील, दत्तमामा भरणे असतील, कुणी राजकीय असेल ह्यात काय कोणाचं देणं घेणं नाही आहे. आम्ही शासकीय नोकर आहे. आम्ही वाटपं केलेले आहेत. आम्ही कोणाची वाटपं अडवत नाही. तो माणूस करतोय ती त्याच्या स्वार्थासाठी करतोय एवढंच आम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. लक्षात घ्या, अशा प्रकारची त्या ठिकाणची माहिती या ठिकाणी त्या सोसायटीचे सेक्रेटरी यांनी दिलेली आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कागदपत्र दिलेली नसताना पीक कर्जाचं वाटप त्या ठिकाणी ते मागत आहेत, अशा प्रकारचा त्यांचा आरोप आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी कुठली तरी राजकीय द्वेषापोटी हा प्रकार केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी सोसायटी तुमच्या सोसायटीचे संचालक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊ. माझं नाव कुलदीप आप्पा सांगळे, विद्यमान संचालक. हे असताना माझे सख्य चुलते आहेत. ते त्यांच्या रानामध्ये काही द्राक्ष नाही असे म्हणजे शेतीत पीक नसताना त्यांनी कर्ज मागतात असं आहे. सोलर त्यांच्या रानामध्ये सोलरचा त्यांनी उभा केलेला आहे सध्या. लक्षात घ्या, सख्खे चुलते त्यांचे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची द्राक्ष नाही, कुठलं पीक नाही आणि ते पीक कर्ज मागत आहे. तर हे संस्थेच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आहे असं तर या ठिकाणी वाटते. आपण त्यांची याबद्दलची प्रतिक्रिया काही वेळातच आपण घेणार आहोत. या ठिकाणी सभासद त्या सोसायटीचे संचालक आहेत. काय कशा प्रकारे त्यांनी पीक कर्जाची मागणी केली तुमच्या सोसायटीकडे, ते पण संचालक आहेत. काय तुम्ही नेमका काय प्रकार आहे? माझं नाव शेखर भाऊ सांगळे. मी बिरंगोडी सोसायटीचा संचालक आहे, विद्यमान चालू. पोपट सांगळे यांनी जे मगाशी इथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ते अतिशय चुकीचं आहे आणि केवळ राजकीय द्वेषापोटी चाललेला सगळा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे जे काय केले आणि प्रतापबाबा असतील, भरणेमामा असतील
त्यांच्यावर जो आरोप केला आहे त्यांनी ते स्थानिक पातळीवर आबा असतील मामा असतील अजिबात लक्ष देत नाही. पण ह्यांनी राजकीय द्वेषापोटी केवळ आणि केवळ केलेला केविलवाना प्रयत्न आहे. अतिशय चुकीचं. मी त्या गोष्टीचा निषेध करतो. लक्षात घ्या, त्याच सोसायटीमध्ये संचालक असणाऱ्या ह्या व्यक्ती आहेत. आता यांचं म्हणणं कितपत खरं आहे की आपण पुढच्या विरोध पार्टीच्या व्यक्तीला सुद्धा आपण याच्यावरती विचारणा करणार आहोत. आणि या ठिकाणी आणखीही त्या सोसायटीचे सभासद आहेत. काय कशा प्रकारची सोसायटी पिकवाचं वाटप करते का सध्या? बरं आहे का की या ठिकाणी त्या सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात की त्या सोसायटीमध्ये सभा होत नाही, कुठलीही सभा होत नाही, त्यामुळे आम्हाला पीक कर्ज वाटपास म्हणजे पीक कर्ज वाटप करता येत नाही, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु शेतामध्ये एखाद्याचं पीक असेल आणि त्या पिकाला पीक कर्ज द्यावं लागत असेल तर तसं काय होतंय का? काय नाही, तसं नाही होत. पीक नसताना कर्ज वाटप होणार नाही. होणार नाही. नाही, सध्याच्या आता जे काय म्हणतात त्याच्या क्षेत्रामध्ये द्राक्षाचं पिकच नाही. ते वाटप करायचा विषय झाला. आणि दुसरी गोष्ट अशी, त्यांनी जे आरोप केले, आबा पाटील असतील, मामा असतील, त्यांनी जी कामं केली ते अजिबात म्हणजे असं ऑटोमॅटिकली त्यांना चालत नाही. ते करतात, ती मदतीचं सहकार्य करतात. त्या माणसाने स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा हव्यासापोटी आज तागायत 10, 15, 20, 25 वर्ष झाले ते सोसायटीचा संस्थापक अध्यक्ष बरोबर आहे. ते असताना सुद्धा त्यांनी 4-2 वर्ष संस्थेविषयी चालेल असं. त्याच्यानंतर जे कार्यक्रम केला ते सगळं असंच करतात. खोटं नाटक. त्यांना चांगली बघण्याची दृष्टी त्यांच्याकडे नाही. लक्षात घ्या, हा तर प्रकार अशा प्रकारे असल्यामुळं या ठिकाणी आपण त्या पुढच्या पार्टीचं पण म्हणणं या ठिकाणी ऐकून घेऊया आणि सत्य परिस्थिती काय असेल ती भविष्यामध्ये उजेडात येणार आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी सतीश जगताप, इंदापूर.